खासदार रामदासजी तडस हे सुद्धा उपस्थित आहेत। आज विशेषतः इथे होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज केंद्रीय निवडणूक समितीने भारतीय जनता पक्षाच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाकरता सौभाग्यवती नवनीत रवी राणा यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होतोय आणि त्या प्रसंगी मी अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्याचप्रमाणे स्वागत सुद्धा करतोय। आणि त्यासोबतच मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून नवनीतजी राणा यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यावा आणि प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती सुद्धा हनुमानजीची मूर्ती सुद्धा त्यांना द्यावी। जय श्रीराम। भारतीय जनता पक्षाचा भारत माता की फिर से एक बार अब की बार मी नवनीतजी राणा यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला। आमचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाहजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, रवीजी, पोटे दादा आणि तडस दादा, आमचे सुनील भाऊ खासदार, कुलकर्णी दादा, कोठेकर दादा, दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ, सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे। आणि मी खूपदा हेच म्हटलंय की गेल्या 5 वर्षापासून काम करत असताना, ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या 5 वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना, मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कशी आणलं पाहिजे, ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते, त्याच विचाराने मी गेल्या 5 वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून। काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कसं। माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती। आम्ही घटक म्हणून काम केलं, पण तोच विचारधारांनी 5 वर्ष पूर्ण केले। आणि बावनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे। ते आमच्या पाठीशी होतेच। 2014 पासून रवीजी एक विधानसभा सदस्य म्हणून, एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते। ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो। ऑपोजिशन मध्ये राहून पूर्ण वेळ ते 33 महिने आम्ही पूर्ण लढा दिला। मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही दबू दिलं नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो। ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे, कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही। आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला, त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून
कारण स्वाभिमान मध्ये काम करत असताना गेल्या 12-13 वर्ष काम केलं. एक छोटे संघटनांनी एवढं मोठं एक आमदार घडवलं आणि एक खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजप सारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते, तर मला वाटतं की आपली मेहनत, आपलं डेडिकेशन, ग्रासवर काम करणाऱ्या लोकांना मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी, आमचे बावनकुळे साहेब, देवेंद्रजी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात. हे त्यांनी मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज पेज. दादा त्याच्यासाठी आपलं आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे अबकी बार 400 पार, ते 400 मध्ये अमरावती राहील एवढा निश्चित मी आपल्याला सांगू शकते. आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एक कार्यकर्ता म्हणून मला जिथे जिथे आदेश देण्यात येईल तिथे तिथे जाऊन मी नक्की माझ्या पार्टीसाठी, भाजप पार्टीसाठी आणि माझे नेत्यांसाठी जेवढी मेहनत आणि डेडिकेशन करावी लागली तेवढी मी नक्की करन. आणि आज भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपाची एक कार्यकर्ता आणि डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून आजच्या पुढे जेही कर्तव्य मी करन ते एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीची डेडिकेटेड म्हणून आणि सगळे माझे जेवढेही सिनियर पार्टीचे कार्यकर्ता, आमदार आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपलं प्रेम आणि आशीर्वाद आणि आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींचं 400 पार हा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळे माझ्या पाठीशी राहील एवढीच विनंती आपल्याला करते. आणि देवेंद्रजींचं स्पेशली मी खूप मनापासून दादांचं धन्यवाद करन, कारण 19 मध्ये आमच्या पाठीशी होते. कसे पाठीशी होते आणि काय होते सगळे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. आणि आजही सुद्धा गेल्या 5 वर्षापासून विकासासाठी ते आमच्या पाठीशी राहिले. धन्यवाद. आपकी बार अमरावती करे बाबा, थोडा आवाज तर दिसला पाहिजे दादा. आज नवनीत राणाजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडेजी, शहराध्यक्ष माननीय कोटेजी, अमरावती मध्ये आपले सर्व पदाधिकारी आणि अनेक नवनीत राणाजी सोबत अनेक हजारो कार्यकर्ते काम करतात. त्यांनीही आज माननीय मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या गॅरंटीवर विकासाच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला त्या संकल्पाला एक खासदार म्हणून साथ देण्याकरता आज माननीय खासदार नवनीत राणांनी पक्ष प्रवेश केलाय. मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत राणांजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल. भाजपाची संघटना उत्तर अधिक अमरावतीमध्ये, लोकसभेमध्ये, विदर्भामध्ये मजबूत करण्याकरता नवनीत राणाजी आपला पूर्ण वेळ देतील अशी अपेक्षा आमच्याकडनं आहे. अमरावती पुढच्याच त्या आमच्या नेत्या नाही राहणार, तर विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हे पक्षाला लाभदायी राहणार आहे. शेवटी प्रत्येकाच्या गुणाचा आपण पक्षाकरता याचा उपयोग घेतला पाहिजे. नवनीत राणांजी यांच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे. त्यामुळं निश्चितपणे आज पक्षाला चांगली उभारी मिळालेली आहे. आणि पक्षप्रवेश करताना त्यांनी आधीच सांगितलं, माननीय मोदीजींना जो विकसित भारत करायचा आहे
24 ते 29 या काळामध्ये जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होईल. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता मोदीजींनी जो विकासाचा रथ हाती घेतला आहे, या विकासाच्या रथावर, या रथाला साथ देण्याचं काम नवनीती करणार आहे. तसंही मागचे 5 वर्ष जे सरकारने सभागृहामध्ये कायदे आणले, त्या संपूर्ण कायद्याला नवनीतींनी सहकार्य केलं. अपक्ष जे घेतल्या तरी एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांनी जे जनतेच्या हिताचं, देशाच्या हिताचं जे निर्णय देशामध्ये झाले, प्रत्येक बिलात त्यांनी मतदान केलं आहे. देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता ज्या त्या बाबी संसदेमध्ये आल्या, त्या बाबींना त्यांनी सपोर्ट केला आहे. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असाल, त्या अशा फायर ब्रँड नेते आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं, उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी हनुमान चालीसा वाचण्याकरता भूमिका घेतली. पण त्या उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या सरकारने हनुमान चालीसा सुद्धा वाचून देण्याचं परवानगी नाकारली. आणि कित्येक दिवस, मला वाटतं 11 दिवस, 14 दिवस उद्धव ठाकरेंनी 14 दिवस नवनीत राणाजींना जेलमध्ये ठेवलं. काय दोष होता? फक्त हनुमान चालीसा वाचायचा. हनुमान चालीसा वाचू द्यायचा नाही का मोगलशाही सरकार उद्धव ठाकरेंचं होतं. त्या काळात त्यांनी 14 दिवस जेलमध्ये राहिले. पण हनुमान चालीसाचं वाचन, पठण पूर्ण राज्यभर, संपूर्ण अमरावतीभर त्यांनी केलं. घराघरात हनुमान चालीसा पाठवला. आणि मला आता प्रभाकमंत्री सांगितलं की अमरावतीमध्ये 111 फूट उद्धव ठाकरेंनी त्यांना हनुमान चालीसा वाचू दिला नाही. पण अमरावतीमध्ये आता 111 फुटाचा हनुमानजीचा मोठा त्या ठिकाणी हनुमान गडीवर मोठा उंचीची मूर्ती, 111 फुटाची उंचीची मूर्ती अमरावतीमध्ये आता त्यांनी साकार करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं काम सुरू झालंय. मी एवढंच सांगेल, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे अमरावतीचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व नेते, बसलेले नेते, नवीन आणि जुने सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन, नवीन आणि जुने कार्यकर्ते आहेत, माननीय नवनीतजी सोबत आलेले नवीन कार्यकर्ते आणि आमचे सर्व जुने कार्यकर्ते, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक महाराष्ट्रामध्ये एकत्रित ही पुढची लढाई लढू. शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तर नवीन लोक येतात, त्यावेळी नवीन आणि जुने लोक एकत्र येऊन काम करावं लागतं. आणि देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये नवनीतजी काम करतील. मी दाव्याने सांगतो, अमरावतीची लोकसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुती 51% वर मतं घेऊन जिंकल्याशिवाय राहणार नाही. हा काळ्या दगडावरची पाटील रेग आहे. 51% मतं घेऊन आम्ही अमरावती जिंकू. आणि हा जो विजयाची घोडदौड सुरू झाली आहे, त्या घोडदौड अनेक वर्षापर्यंत अमरावतीमध्ये सुरू राहील. खरं तर महायुतीमध्ये आम्ही सर्व सोबत आहोत. आम्ही सर्वांना समर्थन मानणार आहोत महायुतीमध्ये, आणि त्यामुळे सर्वांना समर्थन मागू. आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व 11-13 पक्षीय घटक जे आहेत ते सर्व माननीय नवनीत राणाजींच्या उमेदवाराला समर्थन करतील. माननीय नवनीत राणाजी आता भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे. मी आणि देवेंद्रजी 4 तारखेला 10:30 वाजता अमरावतीमध्ये माननीय नवनीत राणाजी यांचा नामांकन दाखल करण्याकरता आम्ही अमरावतीमध्ये जाणार आहोत. अमरावतीमध्ये 10:30 वाजता 4 तारखेला नामांकन दाखल करण्याची आम्ही प्रक्रिया करू. आणि 4 तारखेला जो जल्लोष होणार आहे अमरावतीमध्ये, तो जल्लोष असणार आहे. त्या जल्लोषामध्ये
एक खासदार 405चा खासदार, एक खासदार अमरावतीचा, आणि माझा मला विश्वास आहे की माननीय नितीनजी गडकरींच्या नंतर सर्वात जास्त मतं हे नवनीत राणांना मिळाल्याशिवाय राहणार आहे. मी पुन्हा एकदा नवनीत राणाजी आपले मनापासून स्वागत करतो. आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय मोदीजी, अमितभाई नड्डाजी, माननीय देवेंद्रजी, या सर्वांनी मला फोन करून सांगितलं की आपल्याला शुभेच्छा द्या. आपला पक्षप्रवेश हा पक्षाकरता अधिक काळ, अनेक वर्षापर्यंत ऊर्जा देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आप लोग भी बहुत दिन से इंतजार कर रहे थे, इसलिए कल तक वेट नहीं कराना था, इसलिए जब से मुझे पक्ष समझने लगा है 2014 से, बोलिए। किसने विरोध किया था? मुझे लगता है प्रदेश अध्यक्ष जी यहाँ बैठे हैं और मुझे बहुत ज्यादा अभी तक मैंने जो पार्टी में काम किया है इसके अध्यक्ष रवि जी हैं और एक महिला कार्याध्यक्ष करके मैंने उस पक्ष में काम किया है। छोटे संगठन से एक पक्ष निर्माण हुआ, उसमें मैंने कार्यरत थी। अभी ये नेशनल पार्टी है, बहुत सारी चीजें समझने के लिए थोड़ा समय लगेगा, पर मैं कोशिश करूंगी कि सबको मेरा परिवार बनाकर इस पक्ष में काम करूं। कुछ लोग मंच पर ही है जो कल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जैसे और प्रदेश वो मेरे अमरावती कर हैं और पक्ष के सीनियर सभी पदाधिकारी हैं। और जहां पर मोदी जी की बात आती है, पहली बार अमरावती में कमल ये सिंबल हमारे बैलेट पेपर पे आएगा, मशीन में आएगा, तो हमारे अमरावती कर एक एक व्यक्ति वो कमल सिंबल को जाकर मतदान करेगा। फिर वो पार्टी का सीनियर पदाधिकारी है, कार्यकर्ता है, विधायक है, वो सब एकजुट होकर जब तक टिकट नहीं घोषणा हुई तब तक के वो विषय थे, जैसे टिकट घोषणा होती है वो सब एक परिवार होके हम एकजुट काम करेंगे। मी खूप नवीन आहे आणि मी जशी तिकीट घोषणा झाली, मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली की अमरावतीच्या विकासासाठी सगळे घटक पक्ष, सगळे सीनियर, कारण मी सगळ्यात ज्युनियर आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे, आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती केली की अमरावतीच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, मोदीजींना मजबूती देण्यासाठी सगळे घटक पक्षांनी एक विचारांनी एक मंचावर येऊन या मैदानात उतरून 400 पारचा नारा आणि स्वप्न या देशाचा आणि मोदीजींचा आपण सगळे मिळून आपण सहकार सगळ्यांनी सोबत राहून कंप्लीट केलं पाहिजे। मी स्वतः विनंती दादा, त्यांचा स्वतःचा पक्ष ते उत्तर तेच देतील, कारण मी आजपासून आतापासून भाजपची कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, तर ते उत्तर ते रवीजी देतील आपल्याला। काही जण नाराज जे आहे त्यांना त्यांची संवाद साधणार का? अडसूळ आता शिंदेकडे पोहोचलेले आहेत आणि बच्चू कडू पण नाराज होती। मला वाटते की ज्या एनडीए मध्ये घटक पक्ष आहे ते एनडीएचे ते मोठे लीडर ते निर्णय घेतील। आता या उत्तरासाठी मी खूप लहान आहे अजून। मी विनंती करू शकते की मोदीजींसाठी सगळ्यांनी एकत्रित येऊ, 400 पार जे आमचं स्वप्न आहे मोदीजींचं ते आपण सगळ्यांनी साकार केलं पाहिजे। ते कालपर्यंत होता, आज सिच्युएशन चेंज झाली दादा, आणि हा पूर्ण कुटुंब या पक्षाचं आणि सगळे नेतेगण बसले आणि त्याच्यामध्ये माझा प्रवेश झालाय। तर कालची गोष्ट, कालची बातमी डिफरंट होती, पण आज जी बातमी आहे ते तुम्ही सगळे पाहू शकता, सगळे एका मंचावरच बसले। ते बावनकुळे साहेब उत्तर देतील आणि मी विनंती करणार आहे त्यांना, सगळ्यांना विनंती आहे माझी, कारण माझ्यासाठी नाही मोदीजींसाठी करायला लागते। प्रवास थोडा उलटा नाही झाला, सर्वात आधी तिकीट जाहीर झाली,
मग तुम्ही राजीनामा दिला आणि आता पक्ष प्रवेश होते पूर्ण निवड मला वाटते तुम्हाला खुशी झाली पाहिजे की असंही कधी होते म्हणून. झाला की नाही मान्य करणं सगळं होतं. सगळं सरळ होते. जेही होते, जे देव ठरवते ते सगळं सरळ होते. त्याला उलटा मी कधीच मानत नाही. जे झालं ते खूप सरळ पद्धतीने झालं आणि अमरावतीचा विकास आणि माझे विदर्भाचा विकास या केंद्राचे माध्यम होईल तेवढंच माझं सरळ मला प्रश्नाचं उत्तर माहित आहे. नवनीतजी, आता एका कुटुंबातल्या तुम्ही सगळेजण म्हणतात, तुम्ही एका कुटुंबातल्या तुमचे शेजारी सहकारी पण असतात सगळे, तर शेजाऱ्यांना समजवता किंवा संवाद साधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? कारण की खूप अंतर्गत कलह वारंवार अमरावतीतून समोर येतात आहे. भाई नवनीत जी ने बार बार कहा है कि कल तक की बात होगी, आज हमारे परिवार में शामिल हो गई है. हमारी भी जवाबदारी है जब परिवार में कोई नया आता है तो उसको संभालने की. और उन्होंने भी कहा है बार बार, जिसके बाद भारतीय जनता पार्टी के परिवार के वो एक सदस्य है तो उसके सदस्य जो परिवार से हो जाती है तो परिवार को संभालना जवाबदारी बन जाती है. तो निश्चित रूप से मुझे विश्वास है जिस प्रकार से नवनीत जी का स्वभाव है, कुछ ही दिनों में हमारे भारतीय जनता पार्टी के पुराने कोई भी कार्यकर्ता को ऐसा नहीं लगेगा कि नवनीत जी नहीं है तो सारे परिवार को एडजस्ट कर दें. हाँ क्या पुराने जो लोग हैं जो विद्रोह कर रहे थे, जो नवनीत जी का खिलाफ खड़े हो रहे थे, उनको कैसे संभालेंगे? देखिए, एक दिन तक था, अभी सारे हमारे डायट में किसी ने विरोध भी नहीं किया था. पार्टी की बात रखी थी और पार्टी की बात रखने में कोई कार्यकर्ता का विरोध नहीं होता है. मैं भी कई बार बात करता हूँ, इसका मतलब किसका विरोध थोड़ी कर रहा हूँ. उन्होंने अगर वो उनके मन में अगर होता तो सारे पदाधिकारी आज अमरावती के लिए आते, सारे पदाधिकारी आए हुए और उनका स्वागत किया है. आप बिल्कुल चिंता मत करिए. आप 4 जून को अमरावती का चुनाव का रिजल्ट देख लीजिए. गडकरी जी के बाद सबसे ज्यादा वोट किसको मिलेंगे तो नवनीत राणा जी को मिलेंगे. धन्यवाद. आम्हाला कुठलाही उमेदवार आयात करण्याची गरज पडली नाही. नवनीत राणाजी आमच्यासोबतच होत्या. त्यांनी 5 वर्ष अपक्ष निवडून आल्यावरही मोदीजींच्या प्रत्येक संसदेमधल्या कायद्याला, मोदीजींनी केलेल्या विकास कामाला, मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारला पूर्ण 5 वर्ष पाठिंबा दिला. त्या मनाने आमच्यासोबत होत्या आणि आहेत. आता ऑफिशियल त्या पक्षामध्ये आल्या आहेत, त्यामुळे त्या कधी आयात नाही आहे. त्या आमच्या पक्षाच्याच अनेक वर्षापासून एकतीन सगळ्या. अरे बाबा, तुला माहिती नाही आहे, पूर्ण माहिती आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. हाँ एक मिनट माइक का अच्छा वायर है ना ये. ज्ञानेश्वर एक मिनट राजकुमार